नमस्कार मित्रांनो, कर्जतचं टेनिस क्रिकेट म्हटलं तर अनेक सारे संघ आहेत आणि त्यामधील जयनमा स्पोर्ट्स क्लब संघ हा सूरज कोंडिलकर याच्या नावाने ओळखला जातो. त्याच्या टीम मध्ये अनेक सारे रायझिंग स्टार आहेत. आज नेरजच्या टुर्नामेंट मध्ये ज्यांनी आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून आपलं नाव कमावलं, हे नाव खऱ्या अर्थाने मोहाच्या वाडी या संघाच्या नेहमी लक्षात राहील असा रायझिंग स्टार आकाश राणे उर्फ मोना माझ्या समोर जोडला गेलाय. तर मोना, तुझ्या या टीम बद्दल काय सांगशील आणि तुझ्याबद्दल काय सांगशील? तर खरंच पोशीर टीम मध्ये खेळणं, जयानम पोशीर टीम मध्ये खेळणं ही खरंच भाग्याची गोष्ट आहे. तर सलग 5 वर्ष झाली मी टीमच्या बरोबर असतो, कुठेतरी प्रेक्षक म्हणून किंवा संघाच्या पाठीमागे असतो 12वा प्लेअर म्हणून. परंतु यावर्षी मला खेळायची संधी मिळाली आणि मी खरंच धन्यवाद मानीन टीमचे कॅप्टन, सिनियर प्लेयर्स त्यांचं मी धन्यवाद मानीन. आणि पहिल्या मॅचमध्ये माझी बॅटिंग आली नव्हती, कुठेतरी संघाला फिल्डिंगची गरज होती, त्याच्यामुळे मी बाहेर बसलो होतो. परंतु त्याचं वाईट काय वाटलं नाही, कारण की ती पोशीर टीमची स्ट्रॅटर्जी असते. तर सेकंड मॅच मध्ये मोहाच्या वेडीच्या विरोधात टीमचे कॅप्टन नितीन आबे बोलले की बॅटिंगची गरज आहे, त्याच्यामुळे मी बॅटिंगला गेलो आणि रन्स मारले इम्पॉर्टंट टीमसाठी. तर मला खूप छान वाटतंय हे रन्स मारून. आणि आता तिसरा राऊंड, क्वालिफायचा राऊंड जो आहे, त्या राऊंड बद्दल मी माझ्या टीमला शुभेच्छा देतो. माझ्या समेत होते मोना राणे. खऱ्या अर्थाने त्याच्या बोलण्याच्या माध्यमातून त्यांनी सिनियर्सची रिस्पेक्ट दाखवून दिली. आपला संघ हा आपल्या नेहमी पाठीशी राहतो. असो, धन्यवाद मोना राणे. तर आता आपण रायझिंग स्टार यांच्या संदर्भात जाणून घेतलं. त्यांनी त्याच्या इंटरव्ह्यूअर मध्ये खऱ्या अर्थाने ज्या सिनियर्सची रिस्पेक्ट केली, असा एक सिनियर प्लेअर जीवन कोंडिलकर माझ्या समोर जोडला गेलाय. जीवन कोंडिलकर, काय सांगशील स्टार्टिंगचा पॅच जेव्हा हा संघ एकत्रित येत होता आणि हा संघ एकत्रित येत असताना तुम्हा सर्वांची भूमिका काय होती? जेव्हा टीम चालू केली तेव्हा खेळायला कोणच नव्हतं आमच्याकडे, सगळे नवीन पोर होते. एकटा सूरज फक्त आमच्या टीममध्ये मेन होता, तर तोच ओरम खेळत होता. तर त्याला कोणत्या टीममध्ये खेळायला घेत नव्हते. तर तो आमच्याकडे आला आणि आम्हाला बोलला की आपल्याला टीम तयार करायची. तर बोललो ठीक आहे. त्यावेळी आम्ही अंडरम खेळत होतो सगळे. तर बोललो आपण टीम तयार करूया. तर बोललो ठीक आहे. तर आम्ही अंडरमची पोरं जमा केली आणि सुरुवात केली. तर आम्हाला पहिला वर्ष म्हणजे काय खेळताच येत नव्हता. नंतर नेक्स्ट इयरला आम्ही 2-3 नंबर मारले, त्यात फायनल पण मारली. मग अशा पद्धतीने खेळता खेळता एक्सपिरियन्स भरपूर केलो आणि एक नाईटला फायनल सुद्धा आम्ही मारली. तर आता माझ्या डाव्या बाजूला खऱ्या अर्थाने पोशीर संघाचा सिनियर प्लेअर जीवन कोंडिलकर आहे आणि माझ्या उजव्या बाजूला पोशीर संघाचा अर्थात यंगस्टार, खऱ्या अर्थाने ज्याच्या बॅटमधून बिरदुल्याच्या ग्राउंडवरती तब्बल 6 चेंडूंमध्ये 6 षटकार आपण पाहिले असा निखिल राणे. दोघांमध्ये रॅपिड फायर आपण खेळणार आहोत. सगळ्यात बेस्ट ग्राउंड बिरदुले. तुमचा काही सगळ्याच ग्राउंडवर चाललंय. आवडता बॉलर पोशीर संघाचा? सूरज कोंडिलकर. आवडता बॉलर पोशीर संघाचा? रोहित. जो डिसिजन्स घेण्यामध्ये अतिशय पटाईत आहे असा कोणता प्लेअर? डिसिजन मेकिंग मध्ये म्हणाल तर नितीन आबे. प्रोटोकॉल प्रमाणे चालणारा प्लेअर म्हणजे आता सगळ्यांचं सांगून फॉलो करणारा. सूरज. सर्वात आवडता प्लेअर टेनिस क्रिकेट जगतातील आणि नंतर सीझन? स्वतःचं अस्तित्व सिद्ध करत असताना तुझा आवडता प्लेअर टेनिस क्रिकेट मधला? केतन म्हात्रे. केतन म्हात्रे उत्तर आलंय. सर्वात आवडणारा क्षण आतापर्यंत तुझा प्रवास तुम्ही या पोशीर संघामध्ये केला, कोणता क्षण असा आहे की तो तुला अजून देखील स्मरणात आहे? आतापर्यंत पोशीर क्रिकेटने नाईट मध्ये जी कामगिरी केली, गेल्या वर्षी 1 लाखाची टुर्नामेंट जी जिंकली आपण, सगळ्यात अविस्मरणीय क्षण असेल पोशीर संघासाठी. पहिल्यांदा नाईटची टुर्नामेंट खेळणार आणि पहिल्यांदा जिंकणार असा जयनमा स्पोर्ट्स क्लब पोशीर संघ ठरला. तुझ्यासाठी कोणता क्षण आहे? कोणता क्षण अनुभव म्हणजे तुझा आतापर्यंतचा प्रवास, त्यामधील कोणता क्षण तुला अजून देखील आठवतो टेनिस क्रिकेट मधला? शैला मॅन ऑफ बेस्ट बॉलर भेटलेला फायनल मध्ये. आता तुला कोणता प्लेअर असा प्रॉपर पद्धतीने गाईड करतो? तुला कोणता प्लेअर असं चांगल्या पद्धतीने गाईड करतो, असं कर, असं करू नको,
डिस्टर्बन्स नको रॅपिड फायर चालू आहे. कोणता प्लेअर तुला चांगल्या पद्धतीने गाईड करतो? मला सूरज कोंडिलकर तसा गाईड करतो, कशी बॅटिंग करायची, कशी सिच्युएशन असेल त्यानुसार आपण खेळलं पाहिजे. सगळेच तसे ओव्हरऑल जे सिनियर आहेत ते माझ्यापेक्षा सिनियर आहेत ते मला हेल्प करतात गेम मध्ये. थँक्यू. आता सिनियर म्हणून काय चेंजेस तुला पाहिजेत संघामध्ये? आत्ता हा. म्हणजे या मॅच नाही, पुढील कालामध्ये जसं बॅटिंग बॉलिंग असेल त्या हिशोबात चेंजेस असतो. नाही तरी पण म्हणजे असे चेंजेस की ते टीमचं नाव अजून वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवू शकतात. मला यश, मोना, दर्शन, बालू हे जे यंग प्लेअर आहेत त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहे. तुझी ड्रीम टुर्नामेंट? ड्रीम टुर्नामेंट म्हणाल तर ती नाईटची आपण जी फायनल मारली ती नाही, खेळायची आहे. म्हणजे जयनमान स्पोर्ट्स क्लब संघ हा ती टुर्नामेंट खेळला पाहिजे. मयूर पिसेकरची टुर्नामेंट आपल्याला आता एक फ्युचर टुर्नामेंट आहे आपल्या समोर मयूर पिसेकरची, ती आपल्याला खेळायची आहे. बघूया तिथे आपली कामगिरी कशी होती ती. तुझ्या स्वप्नातील टुर्नामेंट कोणती टुर्नामेंट की तुला खेळायची? म्हणजे जयनमान स्पोर्ट्स क्लब पोशिरा संघ पिसेकरचे करतात. ही रॅपिड फायर आपण पाहिली. आता जाऊया जिथे वाकस मध्ये हा पोशीर संघ जिंकला त्याच्या बॅट मधून तब्बल 3 चेंडूंमध्ये 3 षटकार आपण पाहिले. असा नितीन आंबलेला संघ जोडला गेला. आवडता प्लेअर, आवडता संघ, सर्वात आवडणारा क्षण? हे शांत वगैरे आवड नाही. कमी बॉलमध्ये जास्त रन चेस करताना अशी सिच्युएशन होती की मॅच हारली आणि काही प्रेक्षक घरी जाताना आम्ही ती मॅच जिंकवली. तो आवडता क्षण मला. म्हणजे आता तुला सारे प्लेयर्स बोलतात की तू योग्य डिसिजन घेतो, पण तुला कोणता डिसिजन असा का तुला वाटतोय की मी तो डिसिजन घेतला आणि हा पोशीर संघ जिंकला? ना मी जे माझा सिनियर प्लेअर आहे सुरेश कोंडिलकर त्याच्या शब्दाचं पालन करतो आणि तो जे बोलेल तसं जयनमान स्पोर्ट्स क्लब पोशीर संघाचा आवडता प्लेअर सध्या सुरेश कोंडिलकर. सूरज कुंडलकर उत्तर आहे. मग सूरज कुंडलकर जर नसेल तर तुमच्या टीमचा प्लॅन काय असतो? आमचा प्लॅन असा असतो की बाकीचे जे प्लेअर आहेत त्यांनी टीमसाठी एफर्ट लावून व्यवस्थित त्याची कमतरता भरून काढली पाहिजे. सध्या ट्रेंडिंगचा आवडता बॉलर? सगळीचा आवडता बॉलर आपल्या टीममध्ये आहे यश म्हणून आहे आणि बाहेरचा आकाश. अतिशय उत्कृष्ट रॅपिड फायर आपण पाहिली. आता जाऊया मॅडी सर. खऱ्या अर्थाने क्रिकेट जगतातील अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं ज्ञान ज्याला प्राप्त झालंय, पंचांच्या भूमिकेत आपण त्याला बहुतांश वेळा पाहिलं. मॅडी सर आवडता खेळाडू? पोशीर संघाचा. कोणत्या डिसिजन हवा वाटतो की तो घ्यायला हवा म्हणजे आपली टीम अजून चांगली बॅटिंग? डिसिजन म्हणजे तू डायरेक्ट तुला चेंज करायची आहे, म्हणजे आता बॅटिंग ऑर्डर चेंज करायची म्हणतात. पोशीर संघातील आवडता बॉलर जितू आहे. आता जर तू पूर्ण पोशीर टीमचा प्रवास पाहिला तर तुझ्यासाठी सर्वात आवडणारा क्षण कोणता? बोरगावची वाकडी. अर्थात किरण कर्डेला मारलेले ते षटकार. सॉरी, किरण काहीतरी वेगळं नाव. अतिशय सुंदर बॅटिंग त्यावेळी आपण पाहिली. एक अशी गोष्ट आहे की पोशीर संघ जर लाईव्ह टुर्नामेंट असेल कुठेतरी बॅकफुटला जाताना पाहतो. याच्या मागचं रहस्य जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. लाईव्हला पोरांची थोडी मतलब लाईव्ह असतं सगळं प्रेशर असतं. लाईव्ह नसेल तर प्रेशर कोण घेत नाही. म्हणजे तुम्हाला सांगायला आवडेल की जर पोशीर संघ तिकडे उंबरखांड चई तिकडे गेला ना तो टॉप 4 मध्ये असतो. मग जर आपल्याला युट्यूब मध्ये जर कमबॅक करायचा असेल तर तो आपण संघ बॅकफुटला जातो. त्याला जर आपण फ्रंटफुटला करायचा असेल तर काय चेंजेस हव्या? ओपन माइंडनी खेळलं पाहिजे, बाकी काय नाही. प्रेशर नाही यायला पाहिजे. त्याप्रमाणे आज खेळले. आजचा पोशीर संघांचा तुम्हाला परफॉर्मन्स कसा वाटला? परफॉर्मन्स चांगला आहे, फक्त बॉलर्सनीच होता अजून लक्ष नाही. आवर्जून सांगावं असं वाटेल 2 मॅचेस मध्ये 162 धावा कुठून काढल्या. अजूनपर्यंतची सर्वाधिक धावसंख्या पोशीर संघाने आपण पाहिली. आता सिनियर्स देखील ज्युनियर्स सारखे वाटतात. काय म्हणजे गोगल गाण्यामागचं काय रस्ते काय काय नाही उन्हामध्ये तरी कॅची सुटतात आपल्या प्लेअरच्या, याबद्दल काय सांगशील? त्यांना प्रॅक्टिस टाइमला सांगितलं 6 वर फिल्डिंग करा तर ते नाही, त्यांना पुढे फिल्डिंग पाहिजे. हे चेंजेस नक्की आपण सिनियर्स आहेत, आपण त्यांना गाईड केलं पाहिजे. आता आपण सध्याच्या जयनमान स्पोर्ट्स क्लब पोशीर संघामध्ये ज्याचा डेब्यू झालाय रायझिंग स्टार यश जाधव आहे. कालच्या टुर्नामेंट बॉक्स टुर्नामेंट मध्ये बॅट्समॅन झाला. रॅपिड फायर आवडता संघ, आवडता बॉलर, आवडता बॅट्समन. तुला या टीम मध्ये इन करण्यामध्ये कोणाचा मुळाचा वाटा आहे? म्हणजे कोणत्या प्लेअरने तुला आतमध्ये घेतला असं?
त्यानंतर APL ते हनुमान स्पोर्ट्स क्लब पोशीर पर्यंतचा प्रवास कसा होता? तुला काही चेंजेस हव्यात, मग तुझ्या बॅटिंग मध्ये चेंजेस असतील, त्यानंतर आपल्या टीमच्या बॉलिंग मध्ये चेंजेस असतील. आतापर्यंत पाठीराखा म्हणून होता, आता एक प्लेअर म्हणून कसं वाटतंय खेळायला? खूप मस्त वाटतं. तर आता आपण सर्व बहुतांश प्लेयरचे इंटरव्ह्यू घेतले. अरे आपल्यासाठी किती मोठी गोष्ट आहे की इंटरनॅशनल प्लेयर्स रॅपिड फायर काय बोलणार प्रत्येकाची इच्छा आहे. रोहित जोशीने इंटरव्ह्यू दिला. रोहित जोशी, अजूनपर्यंतचा तुझा प्रवास कसा होता? एकदम चांगला होता. पोशीर बंदरला आवडता बॉलर. त्यानंतर काही चेंजेस तुला तुझ्या टीम कडून अपेक्षित आहे? जास्तीत जास्त खेळण्याची संधी दिली मला. त्यांनी काहीतरी करून दाखवायचे. तुझ्या पूर्ण आयुष्यातील म्हणजे क्रिकेटच्या आयुष्यातील एक असा क्षण तो तुझ्या नेहमीच स्मरणात राहील. पाकाची टुर्नामेंट ती सोडून काय म्हणजे त्या अख्ख्या टुर्नामेंट मध्ये जवळजवळ रोहित जोशीने एकंदरीत 8 षटकं फेकली आणि फक्त 18 धावा दिल्या. उत्कृष्ट गोलंदाज तिथला तो ठरलेला. जर सूरज कुंडलकर टीम मध्ये नसेल तर तुझ्या काय स्ट्रॅटेजी असेल तुझी? असेल तेवढ्यांच्यात सांभाळून खेळायचंय फक्त. सिनियर्सला दिली गेलेली रिस्पेक्ट, सिनियर्स बद्दल काय सांगतो तुझ्या टीमच्या? मोठा आहे तो मोठा आहे आपल्यापेक्षा. आता तुला म्हणजे काय चेंजेस हवे? नाही चेंजेस काही नको. आजचा परफॉर्मन्स कसा वाटला? एकदम चांगलं. लाईनअप चांगली आहे, पण चांगली आहे. फक्त थोडी सुधार झाली. तेव्हा ते माझ्या समोर रोहित जोशी. आता आपण थर्ड राऊंड साठी रवाना झालोय. काय स्ट्रॅटेजी असेल? त्यांनी खूपच चांगली सोय केली होती. कांदे पोहे आणि लिंबू सरबत काहीतरी वेगळ्याच पद्धतीने बनवलं होतं. त्याच्यामध्ये काहीतरी तुळशीची पानं आणि पुदिना टाकला होता. खूप छान झालं होतं. तर म्हणजे सूरज दादा एकंदरीत आभार आहे. कल्पेश कोटिलकर पोशीर टीमचे सर्वोत्कृष्ट फिल्डर. कॅमेरा पाहू शकता आपण. त्या पुढे सर्वोत्कृष्ट फिल्डर म्हणून त्यांची ओळख आहे. एकंदरीत ब्लॉग बनवण्याचा प्लॅन नव्हता, पण आपल्या आजच्या टीमचा परफॉर्मन्स पाहून हा दिवस एकंदरीत आपल्या आठवणीत राहायला पाहिजे. आता कॅन्सल. अरे यार चिनू सर, मॅडी सर, बेस्ट ऑफ लक असेल थर्ड राऊंड साठी. नक्कीच आज आपण क्वालिफाय होणार. स्पोर्ट्स क्लब पोशीर संघाचे सर्व प्लेयर्स इथे रेडी होतात. मॅडी सर, ओ मॅडी सर, अकुबाय, ओ व्हॉट एफर्ट्स. सर्व प्लेयर्स आपण पाहू शकताय. अरे यार, सूरज दादा देखील मनापासून खूप खूप आभार. बजरंग बली की